आता मी जे काही ब्लॉग्स तुम्हाला टाकलेले आहेत लंपूयांग टेम्पल नुसा पेनिडा त्याच्यानंतर बाय सामान ठेवतो आहे रामायणाची स्टोरी ही वाली इथे असाफा चिप्स पण वाटतं चिप्स वगैरे भेटले तर आपण घेऊया नक्की लांबून घेतलं होतं म्हणून ते बघा हे घटोत्कच आणि कर्णाचं युद्ध आहे इकडे म्हणजे ज्याला कोणाला यायचं असेल ही विल डिरेक्टली कॉन्टॅक्ट टू हिम फॉर हिअर सगळ्यात पहिले काय आता चेक इन इधर भी बैठने वाले फ्लाइट में तो तुमको 20 मिनट पहले ही जाने देने वाले बोर्डिंग पास काढायला लागतं त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट काढायला लागतं पासपोर्ट तिथे दाखवून मग तुम्हाला Patient guide are available in braille. Thank you for your attention. Time to say bye bye Bali. Bye bye. And it's time to say goodbye to Bali now. Actually आज आहे लास्ट डे संडे आहे आणि आता आम्ही इथून चेकआउट करतोय. आय होप तुम्हाला माझे बालीचे सगळे ब्लॉग्स आवडलेले असतील. आम्ही सगळं सामान आम्ही चेक करतोय आता की आम्ही काही घेतलेलं आहे का नाही आहे आणि गुड बाय टू बाली नाव कारण आता आयुष्यात कधी आपण बालीमध्ये परत येतो नाही येतो सांगता नाही येत. सो आता मी जे काही ब्लॉग्स तुम्हाला टाकलेले आहेत लंपूयांग टेम्पल नुसा पेनिडा त्याच्यानंतर काय काय बघितलं आपण जंगल सफारी बघितला आणखी वॉल्कॅनो बघितला स्विंग बघितला देसा स्विंग ATV राईड बघितलं आणखी काय काय पाहिलं नुसा पेनिडा वॉटर स्पोर्ट्स बघितले किचॅक डान्स पाहिला एवढं सगळ्या गोष्टी फायर डान्स पाहिला आहे जंगल सफारीमध्ये. हे सगळे ब्लॉग्स आहेत मी टाकलेले माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आणि शेवटी मी एक असा ब्लॉग बनवणार आहे की काय काय तुम्ही आणखी बघायला पाहिजे व्हॉट वी मिस्ड व्हॉट वी शुड हॅव डन. आम्ही जर आणखी प्रॉपर मॅनेजमेंट केलं असतं तर आणखी सगळं चांगलं झालं असतं. ह्याचाही मी एक ब्लॉग बनवेल डूज अँड डोंट्स काय घ्यायचं काय नाही घ्यायचं सोबत ह्या सगळ्या गोष्टींचा मी पुन्हा एकदा ब्लॉग बनवणार आहे. तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी माझ्यासोबत कुठे जायला आवडेल. ओके तर लास्ट मी तुम्हाला एकदा ही रूम दाखवतीये. हे आम्हाला आलेले आहेत आता चेकआउट करायला. ओके ठीक आहे. तर आता आमचा प्लॅन असा आहे की आम्ही इथून आहे ना कृष्णा मार्ट म्हणून आहे. खरं तर संध्याकाळी 7 वाजताची फ्लाईट आहे आमची पण आमचं कृष्णा मार्ट म्हणून आहे. आम्ही तिथे एक थांबतो थोडा वेळ आणि तिथे थांबल्यानंतर मग आम्ही एअरपोर्टला जातो. एअरपोर्टला जायला 2 तास आहे तिथून तर त्यासाठी आम्ही आत्ता एअरपोर्टला थांबून मग तिथे जातो. ओके फाईन. हे आमचे ड्रायव्हर दादा इकडे आलेले आहेत. जवळ ड्रायव्हर दादा इकडे आलेले आहेत आणि आपण करतो चेकआउट. बाय बाय. सामान ठेवतो आहे goodbye Bali. Go direct to the airport now. Yes. This statue is of Ramayan. This story Ramayan with the monkey's warrior Hanuman. Yeah. Bali, Sugriv. Wali, Sugriv. इकडे. Yeah, and they mix the Zoom bride, in. right? रामायणाची स्टोरी ही वाली आणि सुग्रीवाचं युद्ध आहे हे. मगर वगैरे सगळं दाखवलंय त्यांनी. आपण ना इथे मार्ट मध्ये आलेलो आहे. हे ना आपण आता कृष्णा मार्ट मध्ये आलेलो. इथे असाफा चिप्स पण वाटतं
चिप्स वगैरे भेटले तर आपण घेऊया नक्की. नाही हे तर जॅकफ्रूटच भेटतं. आणि आपल्याकडे खूप टाइम आहे. हां आपल्याकडे भरपूर टाईम आहे. ॲक्च्युली 6:50ची आपली फ्लाईट आहे. बघूया आपण काय भेटतंय आपल्याला. मी थोडं सुशीला पण जाऊन येणार. व्हिडिओ हे ना इथे चिप्सच्या सेक्शनला आहे. मला वाटतं ड्रायफ्रूट्स वगैरे आहे बऱ्यापैकी. 28,500 वगैरे असं काहीतरी रेट्स आहे. तर ठीक आहे. ते थोडे तिकडे साईडला गेले तोपर्यंत मी हे बघून घेते. सगळं दिसतंय. कृष्णा मार्ट खाण्याचं खरेदी करायचं जर असेल तर कृष्णा मार्ट इकडे आहे. गेलो असेल आपण अपोजिट साईडला. आपण आता ही शॉपिंग थोडीशी केलेली आहे इकडे आणि आता ती शॉपिंग घेऊन जातोय आपण. हां हा रथ आहे ना, ज्याला हा रथ आहे ना कोणाकोणाला दिसला नव्हता त्या दिवशी, लांबून घेतलं होतं म्हणून. तर हे बघा हे घटोत्कच आणि कर्णाचं युद्ध आहे इकडे. रामायण वगैरे पण इकडे आहे. स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत. रामायण महाभारत. कृष्णा मार्ट जे आहे ना ते पण कृष्णाच्याच ह्याच्यामध्ये केलेलं आहे. कृष्णाचीच मूर्ती होती तिथे. तर कृष्णा लॉर्ड कृष्णाच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. ते नावामध्ये केलेलं आहे. स्टॅच्यू. जस्ट अ सेकंड. हे आपण आता निघालेलो आहे. बाली एअरपोर्टला आपण आलेलो आहे. ड्रायव्हरला गुड बाय सांगायला. वी आर सेइंग दिस गुड बाय टू हिम. आणि व्हेरी काइंड अँड नाईस पर्सन. इज अ व्हेरी काइंड अँड व्हेरी नाईस पर्सन. आम्ही कोणाला जायचं असलं डिरेक्टली इकडे यायचं असलं तर आय विल पोस्ट द नंबर ऑफ हिम इन टू दिस ब्लॉग चॅनल, इन टू दिस ब्लॉग. म्हणजे ज्याला कोणाला यायचं असेल ही विल डिरेक्टली कॉन्टॅक्ट टू हिम फॉर हिअर. ओके. या थँक्यू सो मच. इट्स नाईस टू मीट यू. थँक्यू. So don't forget to make the review, right? Yeah, yes, yes, we will do it. Yeah. Thank you. Yeah. Sure. Yes. Bye. Bye. Miss you. काही राहिलं नाहीये ना. नाही. हे डिरेक्टली आहे ना, हे डिरेक्टली आपण इकडनं येऊ शकतो असं खालून. हे आहे बाली इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आता आम्ही इथून जात आहोत असे. केबिन बॅग घेता येईल का? सगळ्यात पहिले काय आता चेक इन करावं लागेल आपल्याला. सगळ्यात पहिले बोर्डिंग पास ना. सगळ्यात पहिली प्रोसेस जी असणार आहे आपली ती बोर्डिंग पास. आणि बोर्डिंग पास आपल्याला आता बघावं लागेल कुठे आहे, काय आहे, कसं आहे. ओके. हे आहे डिपार्चर and this is time to say goodbye to Bali. आपल्याला बघू दे काय इंजिन कुठे लागेल. इथे दिसत नाही अजून पण ती मे बी पुढे लागलेली असेल. ती आपण बघूयात आता. आपण इकडे येतो ना तर सगळ्यात पहिली प्रोसेस असते चेकिंगला. आपण इथे असं चेक करायचं आहे. बघा आपली आता लास्ट सेकंड फ्लाईट आहे 6E1068 मुंबई E29 E32 नंबर आहे. ही आहे आपल्याला. तर आपलं ना ईटच्या ठिकाणी आहे. आपलं सी इकडे आलेलं आहे. आपल्याला त्या ड्रायव्हरने ना थोडंसं इकडे तिकडे केलेलं आहे. पण CDE झाली ना की मग आपण रिलॅक्स होऊ शकतो. आपण लंच वगैरे करूया. हां ही प्रोसेस झाली की मग थोडं रिलॅक्स राहील आपल्याला. चेक इन प्रोसेस झाली की इकडनं जायला लागणार आहे. कुठे चेक इन काउंटर्स आहेत दिस साईड. लक्झुरियस लिफ्ट. एक रूम सारखी आहे ही लिफ्ट आपल्या मुंबईमध्ये. Just like Mumbai's kitchen. This much area in Mumbai's kitchen. ते काय बोलतात आपल्याला काही कळत नाही. त्यांची भाषा इंडोनेशियन भाषाच वेगळी आहे. ओके मला जायचं आहे. हे बघा इकडे ना असं असं कन्फ्युजन होत जातं आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट्सला. आपल्याला जायचं आहे E32
later know that. कोटावाले आता आपण निघालेलो आहोत चेक इन करायला. की फ्लाईट नाही मुंबईचं नहीं जाने वाले एक ही फ्लाइट में नहीं, वो पीछे बैठे आगे भी सीने रखा है, इधर भी बैठने वाले हैं। फ्लाइट में तो तुमको 20 मिनट पहले ही जाने देने वाले हैं। Amish, don't say anything scandalous right now. तर आपण आता चेक इन करायला अरे जातोय. रील दे यूज्ड टू इट, दिस इज फ्लाईटच्या अवर ट्रेंड। 3 तास आधी तुम्हाला चेक इन करायला लागतं. यू वांट द व्हीलचेअर फॉर Yeah, going for that. यू वांट टू तर आपण आता निघालेलो आहोत मुंबई चेक इनला. चेकिंग आणि बोर्डिंग पास सगळ्यात पहिले जे प्रोसेस असते चेक इन आणि बोर्डिंग पास असते. तुम्हाला फ्लाईटच्या 3 तास आधी चेकिंग आणि बोर्डिंग पास काढायला लागतो. त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट काढायला लागतात. पासपोर्ट तिथे दाखवून मग तुम्हाला तिथे चेक इन दिलं जातं. ओके, तर ही आपली मुंबईची गँग सगळी आहे इकडे. आपण आता हे बोर्डिंग पासेस घेतलेले आहेत. तर आपल्याला जायचं आहे सिक्युरिटी चेक इनला. आपल्याला हे असे बोर्डिंग पासेस मिळालेले आहेत. ठीक, असे बोर्डिंग पासेस आहेत. गेट नंबर 2ला आपल्याला मिळणार आहे. हे सगळं आहे 6:55ला डिपार्चर आहे. तर आपण आता सिक्युरिटी चेक इनला जाऊया. आपल्यासोबत आहे ना केसरीवाल्यांची हे होती, गँग होती पूर्ण. वेअर इज दॅट? बघून घे ना, तू बोलून घे तुझं तिथे, मी चेक तर आपल्यासोबत ना केसरीवाल्यांची सगळी गँग होती. 70 ते 80 लोक होते. त्याच्यामुळे आपला लेओव्हर चेन्नईला असणारच आहे. हा मेसेज आलेला आहे आपल्याला, आहे तिथे. हां, तर आपण आता जातो गेट नंबर 2ला. आणि फ्लाईटमध्ये जाम दंगा होणार आहे मला असं वाटतं आता. त्या बायका काय शांत बसणाऱ्यापैकी नाही आहे. इमिग्रेशन आहे. हां बरोबर आहे, म्हणजे तेच ते ना. तेच आहे ना, इथे इमिग्रेशन आहे इकडे. इथे ना ॲक्च्युली वॉटर बॉटल्स ज्या असतात आपल्याला सिक्युरिटी चेक इनच्या ठिकाणी त्या आधी रिकाम्या करायला लागतात. आम्ही खाली केल्या नाही आणि आता इथे आम्हाला फिरायला लागलं. त्याच्यामुळे ना जेव्हा तुम्ही येता तर वॉटर बॉटल्स येतात खाली करूनच आणायच्या. हे ना आपलं आता इथे सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे. सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे. आता आपल्याला जसे इमिग्रेशनला सिक्युरिटी चेक इनला इथे कॅमेराज अलाउड नसतात. त्याच्यामुळे मी फक्त जे काही आहेत जे काही समोर येत आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. सगळं काढून ठेवायला लागतं तिथे. आपले फोन्स, वॉलेट्स, वॉचेस वगैरे, बेल्ट असेल पोटावरती तर तो सगळा काढून ठेवावा लागतो. इथे फक्त क्रू मेंबर्स करतात. इथे आपलं सगळी प्रोसेस करून झालेली आहे. चेक इन, सिक्युरिटी चेक इन, इमिग्रेशन सगळं करून झालेलं आहे. फक्त आता आपण गेट शोधायचं राहिलं आहे. तर इथे थोडं लंच वगैरे करायचं आहे. यांना मी तर खाल्लेला आलू पराठा वगैरे. ह्यांचं जेवण थोडं बाकी आहे. संध्याकाळची सोय काय ती करायची आपल्याला. त्याच्यामुळे ते ना बघतात आता की इथे कुठे लंचसाठी सोय असेल तर ते लंच करून घेतील. ओके, तर हे आपण आलेलो आहोत गेट 2 पाशी. होप सो आता की गेट आपलं चेंज होणार नाही आहे. हे आहे आपलं पिंटू, गेट नंबर 2. नाही, पिंटू मीन्स गेट. पिंटू गेटला इकडे पिंटू म्हणतात ते. ओके, पिंटू गेट नंबर 2. दिस इज गेट नंबर 2. हां, सो वी कॅन सिट इट ओव्हर हिअर ना. If you want anything to eat, you can take it. Yeah. हे चांगलं झालेलं आहे. पण इकडे आपण इथे बसू आणि इकडे लगेचच आपले जेवायला सुद्धा सोय आहे. ठीक आहे, आपण इकडे बसून घेऊया. ओके, आता आम्ही ना रात्रीच्या खाण्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे. पण सगळ्या लाखांच्या गोष्टी इकडे, लाखांच्या, हजारांच्या तशाच गोष्टी, रुपयांच्या गोष्टीच नाही आहे. आम्ही आता 2 फ्रेंच फ्राईज घेतलेले आहे आणि काय ते स्प्रिंग रोल घेतलेलं आहे. आणि बसलो आहे आता इकडे बघत काय आहे ते. असे एअरपोर्टचे विमानं वगैरे असे बघत राहिलो आहे. हे ना आपलं सुरू झालेलं आहे आता. आणि आपण आता इथे क्यूमध्ये थांबलेलो आहे. आपलं बोर्डिंग पास चेक झालेलं आहे. मध्ये जाऊन परत एकदा चेक होणार आहे. आता 6 किती वाजले? किती वाजले? 6:55ला डिपार्ट होणार होती ही फ्लाईट. 6:30 झाले.
तर हे झोन 3 आहे, म्हणजे आपल्या फ्रंट सीट्स आहेत. तर फ्रंट सीटसाठी आपण आता चालू पाऊस बघा जोरात आलेला आहे, जोरात पाऊस आहे, जोरात पाऊस आहे. आपण आता फ्लाईटमध्ये जातो आहे. पॅसेंजर काउंटर नाही असेल असतात थोडं तिथं थोडं कम्फर्टेबल. समोरचे सीट आहेत ना एक्सेल आहेत, मोठे सीट्स असतात. पाऊस Inflate the life jacket just before leaving the main exit doors. If evacuating through an overwing exit, inflate. टाइम टू से बाय बाय बाली, बाय बाय. पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे थेंब थेंब दिसत आहेत. अरे ती पण आहे ना, पण ती फ्लाईट पण आहे ना, आपण ट्रॅक चेंज करतो गाडीचा, तसा ह्या एरोप्लेनने पण ट्रॅक चेंज केलेला आहे, घेतला त्याने टेक ऑफ केला आता. आपण लँडिंग केलेला आहे मुंबई एअरपोर्ट. दोन वाजता अरे काही पॅसेंजर्स आहेत ना, आपण जे अरायवल केलं होतं ह्याला बालीला, तसं ते अरायवल करतात, अरायवल कार्ड वगैरे घेतात. पण आपलं तसं नाही, आपल्याला फक्त आता बॅग कलेक्ट करायची आणि ओला बुक करून घरी जायचं आहे. आपल्याला परत इथे पासपोर्ट व्हेरीफाय करायला लागतो. आपण जेव्हा परत येतो तिथे तुम्ही किती दिवस स्टे केलेला आहे, तुम्हाला 30 डेजचा विजा दिलेला होता, तुम्ही खरंच 30 डेजच्या अंडर तिथे राहिले आहेत का, हा तिथे व्हेरिफिकेशन केलं जातं. त्याच्यामुळे आता इथे आम्ही थांबलेलो होतो आणि आता आम्ही बॅगेज कलेक्ट करण्यासाठी जातो आहे. इंडिगो 8 नंबरला आहे आपली बॅग. आपले जे आहे इथे बॅग्स जे आहेत ते 8 नंबरला इथे लावले आहेत आणि इथे खाली आपल्याला असं इथे दिसतं. अजून आलेलाच नाही आहे बॅग्स. हॅलो. तर असं झालं होतं की आम्ही सगळे बालीवरून आलो आणि सकाळीच मला लगेच ऑफिसला जायला लागलं. सुट्टी नव्हती त्याच्यामुळे मला ऑफिसला जायला लागलं, त्याच्यामुळे मला वेळच मिळाला नाही. आणि आल्यावर संध्याकाळी लगेच मग दुसऱ्या दिवशीची आवरावर वगैरे यामध्ये मला शेवटचा जो ब्लॉग होता, व्हिडिओ होता, तो बनवता आला नाही. तर मी आता हा सॅटर्डेच्या दिवशी बनवते शेवटचं जे काही आहे ते. तर अशी होती आमची बाली ट्रिप. आणि एकच व्हिडिओ राहिलेला आहे त्याचा किचॅक डान्सचा, तर तो मला इंट्रोडक्शन देऊन माझ्या डोक्यात ॲक्च्युली थोड्याशा कल्पना आहेत, तर त्या करून मी तो एडिट करून मग तो अपलोड करेल. ठीक आहे.
तर सगळ्यांना हे बालीचे व्लॉग्स कसे वाटले तर सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा आणि तोपर्यंत गुड बाय.